नमस्कार श्रोते हो, आणि मी आहे आर.जे. रुपाली तुमच्यासोबत. आज आपण बोलणार आहोत अशा आध्यात्मिक व्यक्तीसोबत ज्यांनी श्रीरामाचा अखंड नामजप करून विश्वासाने आणि भक्तिभावाने श्रीरामाची सेवा करून संतपदी विराजमान झालेल्या आपल्या इस्लामपुरातील श्रीमती वैशाली मुंगळे आजी यांच्याशी. दिसेल ते कर्तव्य आणि भोगीन ते प्रारब्ध असे राहून गुरुच माझी काळजी घेतात असं समजून सगळी चिंता गुरुवर सोडावी, रामनामात गुंग होऊन जावे असा भावरूपी संदेश देणाऱ्या मुंगळे आजींना रामनामाची गोडी कशी लागली आणि त्यांचा संतपद मिळेपर्यंतचा प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. श्रीराम समर्थ. नमस्कार आजी. श्रीराम समर्थ. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. तर आजी, तुम्हाला ही रामनामाची गोडी कशी आणि कधी लागली? 1987 साली स्वप्नात पोस्टमन एक माझ्या आला आणि पहाटेच असं एक तार देऊन गेला. आणि तार ती उघडल्यानंतर, तार म्हणल्यावर एक सेकंद भीती वाटली जरा, आणि त्याच्यानंतर कागद उघडल्यानंतर पूर्ण लाल अक्षरानं त्याच्यात श्रीराम जयराम लिहिलेलं होतं. मग आमच्या एक आजी ओळखीच्या होत्या, त्यांना मी हे स्वप्न सांगितलं. त्यांनी सांगितलं, मला हे महाराजांनी अनुग्रह दिलेला आहे आणि तुम्ही रामनाम, मला तो लिहून आला होता ना, म्हणून माझ्या डोक्यात आलं की आपण लिहायला सुरुवात करावी. मग दुसऱ्या दिवसापासून वही पेन घेऊन मी श्रीराम जयराम जयराम जप लिहायला सुरुवात केली. जप लिहायला सुरुवात केल्यानंतर बराचसा जप लिहून 1,00,000च्या पुढं लिहून झाला असेल, तो काही मी नक्की मोजलेला नाही आहे, पण 1,00,000च्या पुढं जप लिहून झाल्यानंतर मला दुसऱ्यांदा स्वप्न पडलं. तर त्याच्यात एक संन्यासी आले स्वप्नात आणि त्यांनी सांगितलं, तुला सिद्धावस्था प्राप्त होण्यासाठी आशीर्वाद द्यायला आलोय म्हणून. मी सिद्धावस्था म्हणजे काय हे दासबोध वाचायला लागल्यानंतर मला समजलं. दासबोधात हे मुमुक्षी साधक सिद्ध अशा 4 त्या अवस्था आहेत, त्यातली शेवटची अवस्था म्हणजे सिद्धावस्था. तर ती प्राप्त झाली मला आणि त्या क्षणापासून माझं गतीनं नामस्मरण सुरू झालं. उरणात एक आमचा 1.25 कोटीचा संकल्प होता. त्या संकल्पानं आम्हाला बोलवलं होतं तिथं उरणात. मग एक आजी आमच्या होत्या माझ्याबरोबर आणि त्या आणि मी रोज नियमानं जप करायला तिथं जात होतो उरणात. 5 ते 6 आमची वेळ होती. आणि त्या बाई निपाणीकर म्हणून बाई आहेत उरणात, तर त्या शिक्षक होत्या आणि त्या उरण्यातल्या बायकांना सगळ्या जमावून ते प्रवचन करायच्या. दर एकादशीला प्रवचन असायचं. प्रवचन ऐकून ऐकून आम्हाला नामाची गोडी गतीनं लागली. आणि मग त्या आजीने मला सांगितलं, आता तुम्ही माळ घेऊन जप करायला सुरुवात करायची. मग सुरुवात झाली. आणखीन त्याच्यानंतर दासबोध अभ्यासाचं आम्हाला एका ठिकाणी प्रवचनाला बोलवलं होतं. दासबोधाचे मामा गांगल म्हणून एक शिवथरघडीतले दासबोध प्रेमी होते, ते दासबोधाचा प्रसार करत होते. त्यांनी आम्हाला त्यांचं प्रवचन होतं म्हणून आम्ही, माझी एक मैत्रीण वांगीकर, कुसुम वांगीकर म्हणून होते, त्या आम्ही दोघीजणी प्रवचनाला गेलो. प्रवचनाला गेल्यानंतर त्यांनी आम्हाला दासबोध अभ्यासाची माहिती सगळी सांगितली आणि मी तिथनं पुस्तकं घेऊन आलो. मग आमचा 94-95ला अभ्यास चालू झाला दासबोधाचा. दासबोधात जे सांगितलंय त्या सगळ्या कृती आपण कशा अंमलात येतील ह्याचा आमचा प्रयत्न सुरू झाला. दर महिन्याला आम्ही एक पेपर लिहून पाठवत होतो आणि पेपर लिहायच्या वेळेला आम्हाला काही अडचणी आल्या. माझे मिस्टर मला सगळ्या गोष्टीला मदत करत होते. आम्हाला दोघांची आवड एक असल्यामुळं ते सगळं मदत करत होते मला. विचार संगत म्हणून एक पुढारीत हे येत होतं छापून, तर त्याच्यातले विचार जे चांगले असतील ना, आम्हाला दासबोध अभ्यास करताना 5 प्रश्न असायचे. ठराविक समासावर त्यांनी दासबोधाची पुस्तकं 3 काढलेली आहेत समर्थांच्या भक्तांनी. तर ती पुस्तकं म्हणजे प्रवेश, पहिल्यांदा प्रवेश म्हणजे आपण त्यात प्रवेश घ्यायचा. प्रवेश म्हणजे ठराविक एक 5 प्रश्न असतात
त्या 5 प्रश्नापैकी गाळलेले शब्द भरा ही असायची आणि 2 प्रश्न असायचे ते स्पष्टीकरणाचे असायचे. त्याला थोडासा अभ्यास करायला लागायचा. मग आता मी प्रवचनं वाचते, महाराजांची प्रवचनं वाचत होतो आम्ही. सुबोध म्हणायचं, त्या सुबोधाचं एखादं उदाहरण, मनाच्या श्लोकावर एखादे उदाहरण. मनाची ईशते ऐकता द्वेष जाती मतिबंध ते साधना योग्य होती. मनाचा 205वा श्लोक आहे. तर आपण तो 205वा श्लोक मनात बिंबला. आपण काही मतिबंध नाही आहे, हां, मग आपण साधना योग्य व्हायला काहीच हरकत नाही, असं माझ्या मनात विचार आला. आणि आम्हाला एखादा प्रश्न सुटला नाही का नाही, तर समर्थांचं करुणाष्टक आहेत. शक्ती नाही, युक्ती नाही, विद्या नाही विवंचिता, नेणता भक्त मी तुझा, बुद्धी दे रघुनायका, हे म्हणायचं. मग समर्थ बुद्धी देणार आम्हाला आणि मग आम्ही पेपर सोडवायचा. महिन्याच्या पहिल्या रविवारी आम्ही बायका, शांताबाई जोशी, शांताबाई देशपांडे, शांताबाई माणिकताई कुलकर्णी ह्याच्यात आहेत राहायला, सगळ्या वयस्कर बायका होत्या त्या. आणि आम्ही पेपर लिहून दिलेले त्यांना वाचून दाखवायचं. मग आम्हाला त्या म्हणायचे, कुठनं उत्तर हुडकून आणताय हे तुम्ही आणि लिहा तुम्ही. आणि पहिल्या 3 वर्ष अभ्यास पूर्ण झाल्यानंतर समीक्षकाचं काम समर्थांची सेवा म्हणून करायचं आहे. तर ते समीक्षकाचं काम आम्हाला पहिल्या वर्षी आमचे परीक्षक ज्या होत्या त्या आमच्या घरी भेटायला आल्या आणि त्यांनी सगळी माहिती, त्यांची पेपर कसे सोडवले ते सगळं आम्हाला सगळं सांगितलं. आणि पहिल्या वर्षी म्हणजे 3रं वर्ष पूर्ण झाल्यानंतर आम्हाला पेपर तपासायला देतात. आणि आता आम्ही अभ्यास कुठल्याही गोष्टीचं वाचन करणं आणि पेपर सोडवायचा ह्या दृष्टीनं वाचणं ह्यात फरक पडतो ना. म्हणजे तो दासबोध आहे ना, तो आमचा बिंबवला पाहिजे मनावर किंवा त्याचे आपल्याला उत्तरं द्यायला यायला पाहिजे. ह्या दृष्टीनं आमचा अभ्यास सुरू झाला. आम्ही दोघी मिळून करत होतो. त्या घरी त्यांच्या पेपर सोडवायचे आणि एकत्र पेपर आम्ही दोघी त्यांच्या घरी लिहायला बसायचो. त्यांचे मिस्टर पोस्ट मास्तर होते. आमचे पेपर ते तिकीट लावून ते पेटीत टाकून द्यायचे. मग त्यांना गोड बोलून त्यांना तयार केलं. क्रिया करून करवावी भवत करवी, त्यांना तयार केलं. माझे पण मिस्टर थोडे दिवस केला, त्यांची नोकरी असल्यामुळे 1 वर्ष त्यांनी पूर्ण केलं. आणि अशा तुमच्यासारख्या मुली आमच्या परिसरात येणाऱ्या सगळ्यांना थोडं गोड बोलून सांगून अशा बऱ्याच, म्हणजे माझ्या 3 पुतण्या, 2 सुना, शेजारी पाजारी अशा सगळ्या बायकांना दासबोधाचं मार्गदर्शन बसून सुरू केलं पहिल्या वर्षापासून. आणि हे सद्गुरूंनी करून घेतलं आमच्याकडनं. खरं आहे आजी तुमचं. आणि खूप तुमचा अभ्यास सखोल आहे हे जाणवतंय. बोलायला छान वाटतंय तुमच्या बरोबर. खूप माहिती मिळते तुमच्याकडून अध्यात्माची. मैत्रिणींनो, आजींकडून आपण अजूनही अनुभव जाणून घेणार आहोत, पण त्याआधी घेऊया थोडीशी विश्रांती. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मैत्रीण.com या कार्यक्रमामध्ये. मी RJ रुपाली आहे तुमच्यासोबत आणि आज आपण गप्पा मारत आहोत मुंगळे आजी यांच्याशी. तर तुमच्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल थोडंफार सांगाल का? कौटुंबिक पार्श्वभूमी खूप चांगली आहे. माझं 1970 साली लग्न झालं. माझी मावशीचे मिस्टर ते माझे आत्ते भाऊ लागत होते. मावशीचे मिस्टर ते वारकरी होते. आणि माझ्या सातारला एक मावशी आहे, तिचे मिस्टर पण अध्यात्माचे अभ्यासक होते ते. आणि ते डॉक्टर होते प्रसिद्ध, दोन्ही भाऊ, दीक्षित आणि करमळकर डॉक्टर कराडचे. आणि मावशी माझी पण, तिला पण सगळी आवड होती. त्यांच्या घरात मी राहिले. माझी आईवडिलांची परिस्थिती गरिबी होती. आईला दम्याचा त्रास होता. मग आम्ही बहिणी आमच्या दोघींची लग्न पण मावशीनंच केलेली आहेत. मी तिच्या घरी राहायचे. मग मावशीचे मिस्टर डॉक्टर होते, तर ते आम्हाला ते पूजा करायचे रोज सकाळी. मग ते पूजा करायच्या वेळेला माझं आंघोळीचं पाणी काढायचे आणि मला म्हणायचे, ये तू आता मला मदतीला इथं. म्हणजे त्यांना रोज गंध उघडून द्यायचं किंवा त्यांची पूजेची तयारी करायची. हे म्हणजे लहानपणी आमच्या मनावर बिंबलं गेलं. म्हणजे आता कुठं जरी आमचा आता आरती मंडळाचा कार्यक्रम असला तर इथं मला न्यायला यायचे लोक उरणातनं. आणि ते सांगायचे, काकू आता इथं बसून पूजा सांगा. मग आपल्याला अवघड काम काहीच नाही ना यातलं. मग ह्या मला लहानपणापासून अंगवळणी पडली. मावशी खूप उत्तम स्वयंपाक करायचे. मग आम्हाला स्वयंपाकाची पण मला खूप आवड होती. आणि ते कसा करायची, नामस्मरण वाचन करत. आता आम्ही स्वयंपाक अशीच मनात ती हे झाली का नाही, ती चांगली बिंबली मनात. ह्या मोठ्या माणसांचा आदर्श. माझ्या मावशीचे मिस्टर ते काय, त्यांच्याकडे आम्ही एकदा दासबोध आमचा वर्ग होता
सज्जनगडला. तिथनं वर्ग करून आम्ही साताऱ्यात आलो. त्यांनी मला सांगितलं, अनुग्रह घेतलेल्या लोकांनी एका ग्रंथाचं नित्य वाचन ठेवावं असं प्रवचनाच्या पुस्तकात आहे. तर ते रोज नित्य वाचन करत होते. मग तो नियम कधी चुकवायचे नाहीत. मग असं हे मनावर आमच्या बिंबलं की आपण नियम चुकवायचा नाही. आता आम्ही प्रवचन वाचायचा नियम आहे ना, रात्री 1 जरी वाजला आणि झोप नाही आली, आज काय विसरलं आपलं? मुलगी म्हणायची, आई महाराजांना विसरलो आपण. हां, असं हे मुलांना पण ती सवय लागली आता दोन्ही. तर श्रोते हो, आपल्यासोबत आजींचा मुलगा पण आहे आणि तेही त्यांचे अनुभव काही सांगणार आहेत. नमस्कार. म्हणजे नियम चुकवायच्या बाबतीत आईचं एक उदाहरण सांगायचं म्हणलं तर सर्वसाधारण कसं असतं, म्हणजे आमचे आता बाबा गेलेले त्या दिवशी, आणि ज्या दिवशी बाबा गेले त्या दिवशी पण तिनं आध्यात्मिक म्हणजे आम्ही रोजचे जे काही नीती नियम करतो ना, ते नियम तिनं अजिबात चुकवला नाही. तिच्या डोळ्यात पाणी आलं, पण रामरक्षा, मारुती स्तोत्र आणि प्रवचन वाचल्याशिवाय ती झोपली नाही, जरी बाबा गेले त्या दिवशी तरी. हे फार म्हणजे विशेष आहे. हे मला त्यातनं शिकायला मिळालं की सातत्य आणि नियमितपणा कसा पाहिजे. संसारात राहून देखील तुम्ही रामनामाची साथ कधी सोडली नाही. म्हणजे कुठलंही कृत्य करताना नामस्मरण करूनच करायचं ते. आणि आम्हाला दोघांनाही आवड होती ना, आणि आम्ही रोज दासबोध वाचताना पहिल्यांदा समास असतो, मी समास वाचायचा आणि त्यांनी अर्थ वाचायचा. मग ते आजारी पडले कॅन्सरनं. मग ते काय म्हणायचे, आता ते दोन्ही तूच वाचायचेस आता. मग इथं बसून मी त्यांना सगळं वाचून दाखवायचे. आणि प्रत्येक मग आता आलेलं संकट तर आपल्याला काही टाळता येत नाही ना. लास्ट स्टेजला मला कॅन्सरचं निदान कळलं. मग हे काही टाळता येत नाही, पण नियम कुठला चुकवला नाही. ते पण शेवटच्या क्षणापर्यंत हे चालू होतं. आणि प्राण जायच्या आधी मला सुद्धा सकाळी पहाटेपासून सगळं जाणवलेलं होतं शरीराचं हे त्यांच्या. आणि माझ्या मुलींना सकाळी 10 वाजता 10-10:30 सांगितलं, बाबा आई दासबोध वाचणार आहे, ऐकणार आहे का तुम्ही? बाबांनी मानेनं असा हे केलं आणि प्राण जायच्या आधी दासबोध वाचला. पुस्तक लगेच माझ्या हातातलं तिनं काढलं आणि जागेवर ठेवलं आणि त्यांचा शेवटचा श्वास चालू झाला. महाराजांच्या पाशी तीर्थ ठेवलेलं होतं, ते तीर्थ घातलं, हातात हात दिला, श्रीराम म्हणा, एवढं म्हणलं आणि प्राण सुटला. त्या कठीण प्रसंगातून सुद्धा तुम्ही रामनामाची साथ कधी सोडली नाही. असे आयुष्यात बरे वाईट चांगले प्रसंग येतच असतात, पण त्यात नाम साधना ही अखंड राहिली पाहिजे. तर इतरांनाही अध्यात्माची गोडी तुम्ही लावता असं म्हणालात, तर ती काय करता तुम्ही त्यासाठी, कसं सांगता? स्वभावाचा अंदाज घ्यायचा थोडा थोडा, आणि गोड बोलून बोलून त्यांनी काही अडचण सांगितली की हे करा तुम्ही म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, हे करा म्हणून बरं वाटेल. माझ्या ह्या बहिणीची मुलगी एक आजारी होती. मग तिला सगळीकडं म्हणजे ह्या मुलाबरोबरचीच होती. एक लहान बंधूंचा मोठा आजार झाला होता. मग तिला सगळ्या दवाखान्यात घेऊन जायला लागायचं. मग ती वेळ कसा काढणार प्रत्येक ठिकाणी? मग तिच्या मनाची तयारी करायला पाहिजे ना. ही माझ्यापेक्षा मोठी आहे, पण माझ्या सगळ्या गोष्टी ती ऐकत होती या बाबतीत. म्हणजे मग तिनं लिखाणाला सुरुवात केली. लिखाणाचं महत्त्व जास्त आहे. म्हणजे आपण लिहित असताना एका डोळ्यानं बघितलं जातं, हातानं चांगलं काम होतं आणि आत नामस्मरण जास्त चांगलं होतं आणि ते आपल्या मनात शरीरात भिनतं. म्हणजे हा अनुभव म्हणून सांगते. आणि तिनं सगळं केलं तिचं, आणि मुलीचं हे शेवटचा काळ तिचा चांगला गेला. होणाऱ्या गोष्टी काही टळू शकत नाहीत ना. तुमचे साधनेबद्दलचे आणखीन अनुभव ऐकून घ्यायला आम्हाला नक्की आवडतील. म्हणजे संतांच्या भेटी खूप झाल्या. म्हणजे पहिल्यांदा गोंदवल्याला आम्ही इथं इस्लामपुरातल्या बायका आम्ही प्रवचनाला गोंदवल्याला उत्सवात दर्शनाला गेलो होतो. आणि त्यावेळेला बाबा बेलसर हे एक मोठे संतच, म्हणजे महाराज, दुसरे महाराजच म्हणतात त्यांना. त्यांचं अखंड नामस्मरण, प्रवचन, ह्या सगळ्या गोष्टींचं दरवर्षी त्यांची तिथं प्रवचन असायची. मग ते प्रवचन ऐकायला आम्ही दर्शनाला गेलो तर त्यांचं प्रवचन संपलं होतं. आणि आम्ही 10 बायका उरण्यातल्या त्यांच्याकडं दर्शनाला गेलो. सगळ्या बायकांनी दर्शन घेतल्यानंतर मी गुडघे टेकले आणि त्यांची नजर आपल्यावर पडावी बेलसऱ्यांची म्हणून तिथं बसले. मग बाळ तुला काय पाहिजे म्हणले. मी म्हटलं मला अखंड नामस्मरण होण्यासाठी आशीर्वाद पाहिजे. त्यांना ते खूप जोरात हसले आणि म्हणले, हे बघ बाळ,
थोडा थोडा वेळानं मनाला शरीराला श्रम न होतील असं तू नामस्मरण कर, मी तुला आशीर्वाद दिला. मग सगळ्या बायकांचं आमचं ठरलं की आपण त्यांच्याकडनं नारळ ओट्यात घ्यायचा. मग नारळ ओट्यात सगळ्यांना घातले. मग माझ्या ओट्यात नारळ घेतल्या. आता काय तुझं काम झालंच. आणि खरोखर त्यांनी आशीर्वाद दिल्याप्रमाणे माझं नामस्मरण सतत म्हणजे गतीनं चालू झालं. तर आता तुम्हाला संतपद ही पदवी मिळालेली आहे, त्यासाठी तुम्हाला किती साधना करावी लागली असेल की आता हे तुम्हाला संतपद मिळालंय यासाठीची? समर्थाने सांगितलंय, संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती, नामस्मरणाची स्थिती सांडूच नये श्रीराम. तर आता आहे ह्या स्थितीत नामस्मरणाची स्थिती हे सांडू नका म्हणून समर्थाने सांगितलंय. म्हणजे आजारपणात सुद्धा ती मला आजारपणातल्या नामस्मरणाचा पुढच्या ह्याला उपयोग चांगला झाला. म्हणजे कारण तो सगळा वेळ आता आमचा स्वयंपाकघरातला इकडंच गेला ना, दुसरं काही नाही. मैत्रिणींनो, आजींकडून आपण अजूनही अनुभव जाणून घेणार आहोत, पण त्याआधी घेऊया थोडीशी विश्रांती. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मैत्रीण.com या कार्यक्रमामध्ये. मी RJ रुपाली आहे तुमच्यासोबत आणि आज आपण गप्पा मारत आहोत मुंगळे आजी यांच्याशी. माझ्या वाचनात आलं की व्यष्टी आणि समष्टी ही साधना म्हणजे नेमकं काय आहे, सांगाल का? व्यष्टी म्हणजे वैयक्तिक, म्हणजे आपली स्वतःची झाल्याशिवाय आपण दुसऱ्याला सांगू शकत नाही ना. केल्याने होतच आहे, केलेच पाहिजे समर्थांनी सांगितलं. तर ते आपण केल्याशिवाय दुसऱ्याला सांगायचा अधिकार नाही ना. स्वतः करा. आता अभ्यास, वाचन, नामस्मरण हे सगळं करत गेल्यानंतर आम्ही एकेकाला सांगत गेलो ना, घरच्या माणसांना. माझ्या आता जाऊबाई कॅन्सरनं आजारी होत्या. मग त्या मुलांना सांभाळायची, त्या मुलांना आधार द्यायची. मग त्यांना ह्या मार्गानं त्यांना मुलींना वळवलं ना. मग त्या मुली पण आता चांगल्या तयार झाल्यात ना. म्हणजे माझ्या एका पुतणी इथं नरसिंगपूरला दिलेली आहे. तर तिला 2 वेळा हे झालं तिचं अर्धवट हे. मग तिसऱ्या वेळेला मी तिला म्हटलं तू अभ्यास करायला सुरुवात कर. मग तिचं वाचन अभ्यास सुरू झालं आणि तिचा मुलगा ज्ञानेश त्याचं नाव ठेवले. अतिशय हुशार आणि आध्यात्मिकतेची ही चांगली आहे तयारी. आता तो परवा आला होता मागच्या आठवड्यात आणि त्याला रामरक्षा पाहिजे होती, उच्चार पाहिजे होते. मग त्याला म्हटलं मी तुला आधी म्हणून दाखवू का, तू माझ्याबरोबर म्हणतोस? तर नाही म्हटलं, आजी तू म्हण, मी ऐकतो. मग त्याचा एक मित्र आला होता. मग त्यानं पण सगळी ती रामरक्षा ऐकली आणि तो म्हणला 75 वर्षाच्या वयाला आजीचं एवढं पाठांतर. म्हणजे आपण मुलांना पण आपण एकट्यानं करण्यापेक्षा ह्या मुली माझ्या आता सगळं व्यवस्थित करतात. माझी मुलगी पण आता रोज नित्यनेमानं मी आजारी होते, मला काही वाचायला जमायचं नाही ना, तर ती संध्याकाळी सगळं झाल्यानंतर दासबोध रोज वाचून दाखवत होती मला. म्हणजे समष्टी साधना म्हणजे काय आहे त्याचं एक ज्वलंत उदाहरण माझ्या डोळ्यासमोर घडलेलं आहे. तर त्यातलं एक उदाहरण म्हणजे आमच्या गांधी चौकात एक लिपारे म्हणून आहेत. म्हणजे त्यांचा व्यापार मोठा आहे आणि त्यांच्या बायकोला कॅन्सर झालेला आणि त्याला त्या दिवशी रात्री टेन्शन आलं की आता मी काय करू. मग तो आईकडे आला आणि आईला सांगितलं त्यानं की तुम्ही माझ्या बायकोच्या मनाची तयारी करून घ्या की असं असं कॅन्सर झाला आहे आणि ते कसल्याही परिस्थितीला ऑपरेशन तर करावं लागणार आहे. तर कसं मनाची तयारी करायची, काय करायची ते तुमचं तुम्ही ठरवा आणि तुम्ही तिला कसं योग्य पद्धतीनं करायचं ते सांगा. मग आईनं तिची मनाची तयारी केली, तिला नामस्मरण सांगितलं, रामरक्षा सांगितली, सगळी पूर्ण मनाची तयारी करून घेतली आणि त्यांचं ऑपरेशन देवाच्या कृपेनं रामरायाच्या आशीर्वादानं अगदी व्यवस्थित झालं आणि आता ती पूर्ण ठणठणीत आणि बरी आहे. आणि ती सगळ्यांना सांगते की मी बरी का आहे, तर ही खरोखर महाराजांची कृपा आहे आणि आमच्या मंगलात्याचा आशीर्वाद आहे. खूपच चांगला अनुभव सांगितला काका तुम्ही. तर आजी फक्त नाम साधनात त्याच करतात असं नाही, तर पुढच्या पिढीला सुद्धा त्यांचं मार्गदर्शन खूप आहे आणि अगदी लहान मुलं सुद्धा त्या रामनामाच्या गोडीत तयार होत आहेत. आता एक उदाहरण सांगते मी. माझा नातू असाल तो त्यावेळेला आणि मी दासबोध वाचला आणि दासबोधाचा समाज पूर्ण झाल्यानंतर इतिश्री दासबोधे, म्हणजे दासबोध वाचल्यानंतर त्याचं श्रेय आपण स्वतःकडे घ्यायचं नाही आहे. म्हणजे शेवटचे म्हणायचे की नाही, शेवटच्या ओव्या तर झाले साधनाचे फळ, संसार झाला सफळ, निर्गुण ब्रह्मते निश्चल, अंतरी बिंबले श्रीराम, हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वाचा, साध्य होता साधनांचा, ठाव नाही श्रीराम, स्वप्नी जे जे देखले ते ते जागृती सवडाले, सहजच्या अनुर्वाच्य झाले, बोलता नाही श्रीराम, ऐसे
ऐसे विवेके जाणावे प्रत्येक हुणेसी बाणावे जन्म मृत्यांच्या नावे शून्याकार श्रीराम भक्ताचिनी स्वाभिमाने कृपा केली दाशरथीने समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम 20 दश दासबोध श्रवणद्वारे घेता शोध मनन करत्यास विशद परमार्थ होतो श्रीराम 20 दशक 200 समास साधके पाहावे सावकाश विवर्ता विशेष विशेष कळो लागे श्रीराम ग्रंथाचे करावे स्तवन स्तवनांचे काय प्रयोजन येथे प्रत्यास कारण प्रत्यो पाहावा श्रीराम देहे तो पाचा भूतांचा कर्तात्मा तेथीचा म्हणजे हा कर्तात्मा तेथीचा आहे. म्हणजे हे मी दासबोध वाचून पूर्ण व्हायच्या आधी माझ्या नातवानं सगळी वाक्य म्हणून दाखवली आणि तो म्हणायचा कशाला आजी काय काय सारखी बडबड करतेस म्हणून. तर त्यानं स्वतः म्हणून दाखवली. शिवाजीराव भोसलेंचं मी प्रवचन ऐकली तर त्यावेळेला शिवाजीराव भोसलेंनी आम्ही गोंधवल्यात प्रवचनं त्यांच्या असायची आणि खूप मोठा अभ्यास होता त्यांचा पाठांतर खूप चांगलं होतं. मग ते प्रवचन ऐकायला आम्ही बसायचं तर त्यांनी एकदा आम्हाला प्रवचनात सांगितलं आपण मोठ्या माणसांनी घरातल्या स्तोत्र वगैरे असतात तर ती सगळी मोठ्यांदा म्हणायची म्हणजे आपल्या मुलांच्यावर त्याचा परिणाम होतो. आता मी इथं हनुमान चालीसा म्हणते मग इथला शेजारी लहान मुलगा आहे तो म्हणतो आजी तुला मारुती दिसतोय का मग म्हणजे हे काहीतरी वेगळं आहे हे मुलांच्या पण लक्षात यायला पाहिजे ना. हा येते म्हणजे आपण 10 वेळा श्रीराम म्हणलं तर शेजारच्या तोंडातनं एकदा तरी येत आहे. हां कोरोनाच्या काळात खूप लोक घाबरली होती ना मग आपल्या परिसरातल्या लोकांच्यासाठी मी बसून 100 वेळा हनुमान चालीसा म्हणली इथं. तर शेजारच्या घरातली मुलगी म्हणते आजी तुमचं तोंड दुखत नाही आहे का. नाही म्हटलं दुखत थांबेन मी जरा म्हटलं दुखलं तर पाणी पिते म्हटलं जरा. म्हणजे त्यांच्या कानावर तरी सगळ्यांच्या पडलं ना आणि बऱ्याच लोक ह्याच्यातनं बाहेर पडलेत. माझा एक मावस भाऊ आम्ही मावशीच्याच घरात राहिलो होतो त्यामुळे बहिणी भावंडांचं आमच्या प्रेम खूप होतं आहे म्हणजे अजून आहेच म्हणजे. तर त्याला आणि त्याच्या बायकोला दोघांनाही करोना झाला. मग मुलं त्यांची एक अमेरिकेला एक कॅनडा मुलगी दोन्ही मुलं बाहेर आणि दवाखान्यात त्याला ठेवलेलं आपण काही बघू शकत नाही. आम्ही तिघी अजून माझ्या मावस बहिणी आहेत त्यांना पण ह्या सगळ्या गोष्टीची आवड आहे. मग त्यांनी आम्ही बहिणी चौघी बहिणींनी ठरवलं उपासना त्याच्यासाठी काय करायची. मग मी रोज 11 वेळा हनुमान चालीसा म्हणत होते. भावासाठी म्हणून 5 वेळा वेगळी हनुमान चालीसा म्हणायची. त्या दुसरी बहीण एक विष्णू सहस्रनाम म्हणत होती त्याला 3 आठवडे सोडलं नाही. मग तिनं पण माझ्या माऊस बहिणीनं पण 100 वेळा हनुमान चालीसा म्हणली. मग आम्ही असं त्या भावासाठी प्रार्थना करत होतो. हां मग आता कुणाचं काय असलं की लगेच सांगतात मग प्रार्थना करा आमची इथं मग बसून नाव घेऊन खरंच प्रार्थना करायची. आपण आपल्याला काय अवघड काम आहे का शक्य ते करायचं आपण असं. मैत्रिणींनो आजींकडून आपण अजूनही अनुभव जाणून घेणार आहोत पण त्याआधी घेऊया थोडीशी विश्रांती. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मैत्रीण.com या कार्यक्रमामध्ये. मी RJ रुपाली आहे तुमच्यासोबत आणि आज आपण गप्पा मारत आहोत मुंगळे आजी यांच्याशी. आत्ताच्या ही तरुण पिढी सुद्धा म्हणते अध्यात्माची गोडी ज्यांना जास्त नाहीये म्हणजे काय कशाला करायचं असं म्हणतात त्याच्यावर विश्वास नाहीये. मग त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल की ह्याच्यामुळे काय परिणाम चांगले होतात. अध्यात्माच्या गोडी जर लागली तर त्याचे परिणाम सकारात्मक परिणाम कशा पद्धतीने होतात तुम्ही काय सांगाल. तरुण पिढीसाठी काय सांगाल अध्यात्माविषयी. ती मुलांनी नित्यक्रम एक 10 मिनिटं 5 मिनिटं आपल्या रोजच्या व्यवहारातनं रोजच्या कर्म ह्याच्यातनं एक 10 मिनिटं तरी भगवंतासाठी काढावीत आणि त्यांना हे सगळं रोजचा नित्यक्रम चालू करावा असं माझं हे आहे. आणि त्यांच्यासाठी हळू गोड बोलून सांगून आता माझ्या नातू एक आहे भाचीचा मुलगा त्यांच्या घरात जास्त एवढं वाचनाचं किंवा अभ्यासाचं हे नाही आहे तर त्याला मी इथं आला होता आमच्याकडं माझ्याजवळ. तिथं मी आजारी असताना 4 दिवस माझ्याजवळ राहिला होता. मग त्याचा थोडा अंदाज घेऊन त्याला मी म्हटलं तू असं कर मारुती आहे की नाही तर मारुती स्तोत्र रोज म्हणत जा. मारुती आहे तो बुद्धिमत्तां वरिष्ठम आहे तर ते तू बुद्धी आता तुम्ही शिकणार का नाही मुलं मग तुम्हाला शक्ती आणि बुद्धी दोन्हीची देवता आहे मारुती तर तू मारुती स्तोत्र म्हणायला सुरुवात कर. तर त्या मुलानं रोज नित्यक्रमानं मारुती स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. खूप छान सांगितलं आजी तुम्ही. आणि लहान मुलांना कशा पद्धतीनं गोडी लावायची हे तुम्ही चांगलं सांगितलं. आता संतपद मिळाल्यानंतर आता तुम्हाला पुढं काहीतरी जबाबदारीचं पद आलेलं आहे. मग त्या जबाबदारीत काय वेगळ्या जबाबदाऱ्या असणार आहेत ह्याच्यासाठीच्या.
बरं का. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वाक्य आम्हाला एका पेपरात आलं होतं, ते मी वाचले आणि ते माझ्या मनावर बिंबले. स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. मग आता हे काय आहे, आता हे करायचं, जगायचं की नाही, आता स्वतःसाठी जगायचं नाही आहे. ह्या मुलांच्यासाठी, आत्ताच्या पिढीसाठी जेवढं जागेवर बसून तुम्हाला मार्गदर्शन करायला येईल तेवढं करा, असं ह्यांच्या लोकांचा फोन आलेला आहे मला, दोघा तिघांचा, आणि तसा मी प्रयत्न चालू केला आहे, म्हणजे करणार आहे. आणि ते येणाऱ्या माणसांना नुसता उपाय कुठला सांगायचा नाही, तर त्यांना साधना सांगायची. रामरक्षा सोपी जी असेल, सत्य काय तासभर असं आम्ही दासबोध अभ्यास केलाय म्हणून त्यांनी वाचन करावं किंवा अभ्यास करावा असं नाही, पण येता जाता काम करताना म्हणताना नामस्मरण तरी करता येईल का नाही, तेवढं तर शक्य आहे की नाही, तेवढं करायला प्रवृत्त करायचं गोड बोलून. अशी तयारी चालली आहे माझी. तर काका, हे संतपद आजींना कसं मिळालं ह्याबद्दलचा प्रवास आमच्याशी शेअर करा. नमस्कार. हां, संतपद म्हणजे नेमकं काय की सरासरी 20% जी पातळी असते आध्यात्मिक, तर 20% पातळीला म्हणजे निर्जीव वस्तू असतात. निर्जीव वस्तू म्हणजे दगड, झाड, प्राणी असं जे असतं ना, त्याला 20% सरासरी पातळी म्हणतात. नंतर 30% पातळीला माणूस काय करतो, कर्मकांड, पूजा, देवपूजा, देवळात जाणं, अशा त्या गोष्टी आहेत. 50% पातळीला साधारण तो नामधारक होतो. आणि 60% पातळी जेव्हा येते, त्या ह्या पातळ्या ठरवल्यात ना, हे परमपूज्य डॉक्टरनी ठरवल्यात. ह्याच्या संदर्भातलं अध्यात्मातलं संशोधन केंद्र आमच्या गोव्यामध्ये आहे. गोव्यामध्ये म्हणजे आता समजा एखादा डॉक्टर आहे, तर त्यात कसं असतं की डॉक्टर कसं MS, MD अशा पदव्या घेत जातो, पुढं जातो. म्हणजे आता लहान मुलं सुद्धा पदवी शिक्षण घेताना कसं 1ली, 2री, 3री, 4थी, 10वी, 12वी, परत BSc असं सगळं असतं ना, तसं अध्यात्माच्या बाबतीत असं संशोधन केंद्र आहे आपलं गोव्यात. तर त्या संदर्भात हे सगळं संशोधन केलं जातं आणि त्यानंतर ती अशी पातळी ठरवतात. तर आता संतपद म्हणजे असं काही लगेच संतपद येत नाही, तर त्याच्या संदर्भात कसं त्यांनी संशोधन केलेलं आहे आईबद्दल, की आईचं नामस्मरण कितपत झालंय, आईचा अभ्यास किती झालाय, किंवा लहानपणापासून तिचा अध्यात्मातला प्रवास कसा आहे, हे सगळं तिने संकलित केलेलं लिखाण आहे. आणि हे सगळं अभ्यास करून त्याच्यानंतर तिने ते संतपद घोषित केलं, असं सहजासहजी घोषित केलेलं नाहीये. म्हणजे तिचा अध्यात्मातला प्रवास हा 1987 सालापासून चालू आहे. 1987 ते 2023 ह्या एवढ्या प्रदीर्घ कालावधीत तिनं तो टप्पा गाठलेला आहे संतपदाचा. म्हणजे आई आमची आता 2023 साली संतपदाला पोचली ना, तर त्याचं जे भाकीत आहे हे 28/3/2000 साली सांगलीचे एक संत आहेत गोखले गुरुजी, तिने असं लिहिलेलं आहे की स्त्री जातीत संत होण्याचे भाग्य तुमच्या सौभाग्यवतीला मिळणार आहे. हे 2000 सालीच लिहून ठेवलंय. तर श्रोते हो, आजींचा बराचसा प्रवास आपण ऐकला आहे, तर आणखीन त्या अनुभव सांगणार आहेत आपल्याला, तर आपण ऐकूयात. माझे मिस्टर गेल्यानंतर एक मुलगी आमची ओळखीची आली मला विचारायला, आणि तुम्ही नर्मदा यात्रा गोंदवल्याचे सगळे भक्त मंडळी आहेत नियोजन करणारे, तर तुम्ही जाणार आहे का? मग माझी इच्छा झाली, मला इच्छा होती जायची, पण मला काही शक्य होईल, आर्थिक आणि शारीरिक जमल असं मला पहिल्यांदा वाटलं नाही. पण मी मनाची तयारी केली आणि तिला सांगितलं मी येते म्हणून. आम्ही एकदा नर्मदेला गेलो आणि गाडी एका जंगलात बंद पडली. सगळ्या बायकांची कलकल चालू झाली की तुम्ही आता, आणि मी निवांत झोपले. ज्यावेळेला सगळी जागी असतील का नाही त्यावेळेला मी निवांत झोपायची, आणि सगळी झोपली की नामस्मरण चालू करायचं. प्रवासात नामस्मरण खूप चांगलं व्हायचं म्हणजे. आणि गाडी बंद पडल्यानंतर मला काही भीती वाटलं नाही. मी म्हटलं आपल्याला महाराजांनी आणलंय तर त्यांची जबाबदारी आहे, तुम्ही कशाला काळजी करताय. मग सगळ्या बायका म्हणायला लागल्या आम्ही सगळी निवांत आहे, एवढी सगळ्यांचं हे चालले आणि तुम्ही कसं काय झोपू शकलाय. म्हटलं ती आपली हे नाही आहे, सद्गुरू आणलंय त्यांनी आपल्याला नेतात म्हटले व्यवस्थित. एका ठिकाणी 4 धाम यात्रेला जाताना आम्ही एका स्पेशल गाडीनं दिलं होतं मला आम्ही होती, आणि 2 ट्रॅव्हल्स मागं होत्या, आणि 2 ट्रॅव्हल्स मागं होत्या, आणि दरड कोसळली.
मग ते काही आता जिथं आम्ही जायचं होतं दर्शनाला तिथं सगळी एकदम जाऊ शकणार नाही. मग संकष्टी होती त्या दिवशी. मग आमची जेवणाची गाडी होती ती पाठीमागं होती त्या 2 ट्रॅव्हल्समध्ये जेवणाचे लोक. मग आमची 10 माणसांची सोय जेवणाची तिथं एका ठिकाणी झाली. आणि मी रात्री झोपताना मी म्हटलं, महाराज आम्ही सगळी यात्रेला लावलोय, उद्या सकाळी तिथं सगळी आम्हाला यात्रेला पाहिजेत. तर तसं यात्रेला आम्ही दर्शन घेतोपर्यंत ती सगळी लोकांच्या गाड्या दरड काढून ते सगळं हे करून गाड्या त्या दोन्ही परत आल्या. आणि सगळ्या प्रवासात कुठल्याही ह्याला मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही, अडचण आली नाही. हे सुद्धा आपलं हेच ना, म्हणजे आता 4 धाम झाली, परत नर्मदा परिक्रमा झाली, नैमिषारण्यात सुद्धा गेलो होतो आम्ही. नैमिषारण्यात जिथं महाराज बसत होते जपाला, आमचे गोंधलेचे एक जण आले होते आणि आम्ही तिथं मी जपाला तिथं बसले होते. त्यांनी साष्टांग दंडवत घातला. मी म्हटले आज महाराज इथं बसलेत. असे सगळीकडे चांगले. आणि मला सेवा करायला आता मला काही तेवढं गाडीत चढताना उतरताना थोडंसं आपल्याला वयाच्या ह्यानं थोडं म्हणजे काही त्यावेळेला असं पाय दुखायचे किंवा काहीतरी व्हायचं असं, तर लोकांनी सगळ्यांनी सहकार्य खूप चांगलं केलं. आणि एक उदाहरण म्हणजे आम्ही इथं रामकथा होत्या नैमिषारण्यात, आणि तिथं रामकथा जिथं असतील तिथं मारुतीचं दर्शन होतं म्हणे, किंवा मारुतीचा पाठ मांडून ठेवतात असं आम्हाला एकाने सांगितलं होतं इथं गुरुजींनी आमच्या इथल्या. तर मी म्हटलं कुठं दिसतंय. खरोखर तिथं रामकथा चालू असताना स्टेजच्या जवळ पूर्ण ऐकत बसलेलं एक माकड तिथं बघितलं मी डोळ्यानं, आणि त्यांनी दर्शन दिलं सगळ्या लोकांना. सगळ्यांनी फोटो काढून घेतले तिथं. आणि आत्तासुद्धा म्हणजे आता ह्याच्यातसुद्धा म्हणजे आता मी आजारी पडले, दुसऱ्यांदा मला ते हे चाललं आणि पूर्ण मला हे झालं, सगळंच बेडवर सुरू झालं. मग मला वाईट वाटलं थोडं. आणि तिसऱ्या दिवशी 4 दिवसानं मला एक माकड स्वप्नात आलं, आणि त्या माकडानं मला वर तिथं असं बसलं, आणि ते माकड बघितल्यानंतर थोडी भीती वाटली मला. मग माझ्या मुलीला मी म्हटलं, अगं पुरणपोळी घाल त्याला. पुरणपोळी घातली आणि काय खायला दिलं तरीसुद्धा ते उठना. म्हटल्यावर मला भीती वाटली. भीती वाटल्यानंतर मी ओरडले जोरात, आणि ओरडले नंतर जागी झाले. मग ही माझी बहीण तिथं होती, मुलगा होता, नातू होता, ती लोकं आत आली. आणि त्या दिवसापासून माझं अखंड नामस्मरण म्हणजे माझी जी भीती होती की नाही ती पूर्ण गेली. म्हणजे आजाराबद्दलची ही होती जागेवर काय असे अनुभव तसे बरेच आलेत. आणि ह्या आता तरुण मुलंसुद्धा ही करायला लागलेत थोडी. हां, मैत्रिणींनो, आजींकडून आपण अजूनही अनुभव जाणून घेणार आहोत, पण त्याआधी घेऊया थोडीशी विश्रांती. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मैत्रीण.com या कार्यक्रमामध्ये. मी RJ रुपाली आहे तुमच्यासोबत, आणि आज आपण गप्पा मारत आहोत मुंगळे आजी यांच्याशी. तर आजींच्या बहीण सुद्धा आहेत आपल्याबरोबर, तर त्याही त्यांचा अनुभव सांगतात. 2006 साली माझ्या बहिणींनी मला रामनामाची गोडी लावली, आणि त्यापासून मी रामनाम आणि जप आणि हे करते. आजींच्या सुनबाई सुद्धा आहेत, तर त्यांना सुद्धा लग्न होऊन इथं आल्यानंतर आजींनी रामनामाची गोडी लावलीच असेल, तर त्यांचा काय अनुभव आहे ते आपण जाणून घेऊयात. आधी माझा सगळ्यांना नमस्कार. माझं नाव संगीता मंगळे. आईंची चिकाटी खूप आहे. चिकाटी हा जो गुण असतो ना तो जबरदस्त आहे. म्हणजे एक उदाहरण देते. रामनाम तर त्या घेतातच. हनुमान चालीसा कोरोनाच्या काळामध्ये असं म्हणत होते की 100 वेळा हनुमान चालीसा म्हणा म्हणजे तुम्हाला कोरोनाला तोंड द्यायची शक्ती मिळेल. मग त्यांनी ते प्रत्यक्ष आचरणात आणलं. म्हणजे त्यांनी तो संकल्प सोडला. त्यांनी 100 वेळा म्हटलेली हनुमान चालीसा मी स्वतः ऐकली. मला म्हणायला नाही झालं, पण मी ऐकली आणि त्यांनी ती चिकाटीनं पूर्ण केली. आणि ती त्यांनी त्यांच्या नातेवाईक त्यांचे होते कोरोनानं आजारी, त्यांच्यासाठी त्यांनी खास म्हटली ती, आणि ते सगळे आजारातनं बरे झाले. माझ्या माहेरी रामनामाचं माझं माहेर मिरज आहेच आहे. रामनामाचं तिथं संत वेणाबाईंचा मठ आहे. गोंदवलकर महाराजांचे खूप भक्त आहेत.
मग आम्ही जायचो कार्यक्रमाला, पुण्यतिथी, जयंती अशा कार्यक्रमांना आम्ही जायचो. माझ्या घरी पण रामरक्षा, भीमरूपी आम्ही म्हणायचो रोज. अंगारा करायचा म्हणायचा, म्हणजे होतं मला. आणि तसंच वातावरण सासरी आहे माझ्या. इथं आल्यावर मग मला आणखीन ती गोडी लागली. मी एका जागी बसून माझा रामनाम होत नाही, पण काम करता करता थोडा वेळ मिळाला की माझं नामस्मरण सुरू असतं. आणखीन एक गुण म्हणजे त्यांचा मदत करणं दुसऱ्यांना. म्हणजे एरवी कोणीही मदत करेल, आपण करतोच. आजूबाजूला वातावरण चांगलं असतं त्यावेळी आपण सगळ्यांना मदत करतो. पण त्यांनी कोरोनाच्या काळामध्ये आजूबाजूला पेशंट होते आमचे ओळखीचे, त्यांना नाश्ता बनवून द्यायचा किंवा चहा द्यायचा, असं त्यांनी सेवाभावी वृत्तीनं काम केलं. मला भीती वाटायची, कारण आम्ही शुगर पेशंट आम्ही घरात, भीती वाटायची. जपलं पाहिजे असं सांगत होते, मला भीती वाटायची. पण त्यांनी माझ्या पतींना, नाही तू जा, डबे पोहोचव सगळीकडं, काही नाही होत, आपल्या पाठीशी परमेश्वर आहे असं सांगून त्यांना डबे पोहोचवायला प्रोत्साहन दिलं. आणि त्यांनी ते काम केलं पूर्ण. थोड्या काही कालावधीनं माझी पण ती भीती गेली. मी पण सगळं देवावर सोपवलं, श्रीरामावर सोपवलं, संत गोंदवलेकर महाराजांच्यावर सोपवून टाकलं. आणि मला पण मी पण मग हळूहळू चिंतामुक्त झाले जसं कालावधी गेला, कोरोनाचा कालावधी, आणि खात्री झाली की आहे आपल्या पाठीची परमेश्वर. मग माझी पण ती भीती दूर झाली. मग मी पण निश्चिंत झाले. हा दुसरा अनुभव. म्हणजे अशा त्यांच्या खूप चांगले हे आहेत गुण. त्यांनी जे कोणी येतील घरात त्यांचे ओळखीचे किंवा काही काही वेळेला अनोळखी नवीन परिचयाचे पण येतात, ते त्यांना सुद्धा गोडी लावतात रामनामाची. मग ते आमच्याकडे फोटो बघतात, रामनामाचा, महाराजांचा फोटो बघतात, संत रामदास स्वामींचा फोटो बघतात. आणि मग त्यांचं ते विचारतात आणि मग ते सुरू होतं. मग ती त्यांची समष्टी साधना सुरू होती. व्यष्टी तर त्यांची असतीच घरात. म्हणजे त्या आजारी नव्हत्या त्यावेळी तर दोन्ही सुरू असायचं, व्यष्टी आणि समष्टी. आता त्यांची व्यष्टी पूर्ण झाली आहे बऱ्यापैकी, म्हणजे झालीच आहे. आता त्यांची समष्टी सुरू झाली, म्हणजे इतरांना सांगायचं. मग ते काम आता त्या सुरू ठेवतायत. धन्यवाद काकू, खूप छान माहिती सांगितली आणि अनुभव पण चांगले सांगितलेत. श्रोते हो, आज आपण संतपद मिळालेल्या वैशाली मुंगळे आजींशी गप्पा मारल्या आणि त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल तसेच त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनुभवाबद्दल जाणून घेतले. वयाच्या 75व्या वर्षातही त्यांचा उत्साह खूप आहे. त्यांना पाहिल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर तेज जाणवते. त्यांचा शांत आणि बोलका स्वभाव, आयुष्याकडे सकारात्मक वृत्तीने बघण्याचा दृष्टिकोन आपल्यालाही समाधान देऊन जातो. आजच्या या गप्पा तुम्हालाही आवडल्या असतीलच, तर तुमचा अभिप्राय नक्की कळवा.